नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत वांग्याचे भरीत. इथे मी असे वांगे घेतलेले आहेत. त्याला अशा प्रकारे कट करायचं. या बाजूने केले की असे मध्ये पण आपण वांगी भरून करतो त्या प्रमाणात कट करायचं. अशा प्रकारे आपण वांगी किडके आहेत का ते पण पाहू शकतो. आणि हे बघा अशा प्रकारे आपण हे वांगी कट केलेले आहेत. आता इथे मी आप्पे पात्र घेतलेले आहे. त्यामध्ये आपण वांगी भाजणार आहोत अशा प्रकारे. आता याच्यामध्ये आपण इथे मी लाल मिरची घेतलेली आहे. असे 2 तुकडे करायचे, ह्याच्यामध्ये घालून असे ठेवायचे आप्पे पात्रामध्ये. एक टोमॅटो घेतलेला आहे, ते पण आपण इथे साईडला ठेवूया. आता आपण हे गॅसवर ठेवणार आहोत. अशा प्रकारे मी 2 वांगी घेतलेले ते बघा, हिरव्या मिरची आणि लाल मिरची भरून घेतलेली. आता हे आपण असे आप्पे पात्र गॅसवर ठेवूया. आप्पे पात्र आपण गॅसवर ठेवले. आता याच्यावर झाकण या प्रकारे मी असा एक डबा ठेवते. तुमच्याजवळ टोप जरी असला तरी याच्यावर बसण्यासारखं ते झाकण ठेवायचं. आता आपण डबा उलटून करूया. मधून अधून आपण वांग्याला हलवून घ्यायचं. मस्त अशी वांगी भाजली जातात. हे बघा, टोमॅटो पण मस्त असं भाजले गेले. वांगी पण आपलं छान कलर आला बघा. चांगली भाजून घ्यायची वांगी. ह्याच्यावर मस्त भरीत होतं. अशा प्रकारे बनवून पहा. आता टोमॅटो आपण काढून घेऊया. छान अशी भाजलेली पहा. टोमॅटो मी काढून घेते. आपण वांग्याच्या अर्ध्या फोडी जरी केल्या, एका वांग्याच्या 2 फोडी तरी पण भाजता येतात. आता वांगी आपली छान भाजली ते पहा. आपण हे काढून घेऊया. थंड व्हायला ठेवूया आपण काढून. आपली वांगी किती छान भाजलीत बघा. त्याच्याबरोबर आपण मिरच्या पण वांग्यामध्ये भरलेल्या त्या पण भाजून निघाले छान. आपण हे आता थंड करून घेऊया. आपण वांग्याचं थोडंसं देठ साईडला आहे ते कट करून घेऊया. वांग्याचे देठ कट केले तर आता आपण वांगी फोडून घेऊया थोडीशी आणि थंड करून घेऊया. आपल्याला वांग्याचा वरचा भाग असा करपलेला असेल तर ते आपण काढून टाकू शकतो अशा प्रकारे. परंतु मी असाच ठेवणार आहे. वांग्याला भरीताला आपल्या टेस्ट छान येते म्हणून अशीच ठेवायचं. आता आपण हे चमच्याने थोडंसं स्मॅश करूया. आता टोमॅटोचं वरचं साल्ट आपण काढून टाकूया असं करपलेलं. मस्त असं आपलं टोमॅटो पण भाजलं गेलेलं आहे. हे पहा. आता इथे मी चॉपर घेतलेलं आहे. मी खलबत्त्यामध्ये किंवा वाटणार नाही आहे, म्हणजे भरीताचं ठेचून घेणार नाही आहे. मी आता चॉपरमध्ये आता बारीक करून घेते. टोमॅटो पण आपलं टाकून घेऊया आणि वांगी घेतलेली ते चॉपरमध्ये आपण एकदम बारीक करूया. आपण एका वांग्याच्या 2-4 फोडी पण करून भाजू शकतो. यातच मी मिरच्या पण भाजलेल्या त्या पण ह्याच्यात आपण चॉपरमध्ये फिरवून घेऊया. आता यातच आपण थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहोत. आता आपण हे स्मॅश करून घेऊया. मस्त भरीत होतं हे चॉपरमध्ये केलं. अशा प्रकारे आपण ह्याला बारीक अशा प्रकारे मी आता हे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. वांगं गाळशी भाजलं गेले ना की अशा प्रकारे होते. एकदम मऊ असं स्मॅश होतं ह्याचं. हे आपण मिक्सरच्या भांड्यात पण बारीक करू शकतो. तर कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. मस्त अशी ह्याला चरचरीत फोडणी द्यायची. तर मी 1 चमचा छोटा जिरे टाकून घेते. जिरे छान तडतडले की आपण याच्यामध्ये लसूण टाकायचं. लसूणचे मी बारीक बारीक तुकडे केलेत. लसूण जास्त घातला तरी भरीतला टेस्ट खूप छान येते. भरीतला थोडंसं तेल जास्त घालायचं. इथे आता आपण जिरे आपले तडतडायला लागले. लसूण बारीक तुकडे करून घेतले ते टाकून घेऊया. लसूण जास्त घालायचा. लसूण तडतडायला लागला. आता इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक करून छोटा. एकदम बारीक कट करायचं आणि एकदम आपल्याला त्याला डार्क असं करायचं नाही. थोडासा तेलात तळून घ्यायचं. ते मी छोटा चमचा हळद घेतलेली. आपण हिरव्या मिरच्या लाल मिरच्या टाकलेल्या त्यामुळे मी ते 1 चमचा लाल तिखट घेते. ते तिखट असल्यामुळे लाल कमी घेतलेलं आहे. इथे मी शेंगदाण्याचा कुट्टा जाडसर असा केलेला आहे. भाजून घ्यायचा आणि जाडसर असं भरड असा शेंगदाण्याचे 2 चमचे कुट्टा टाकून घ्यायचा. ते अर्धा चमचा छोटा धना पावडर टाकलेली. आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपण दही पण टाकू शकतो. दही टाकल्यावर पण आपली भरीत टेस्ट छान येते. आता आपण जे वाटलेलं वांग्याचं होतं ते ह्यात टाकून घेऊ. तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता वांगी, किंवा पाटावर पण करू शकता.
मिक्स करायचं. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं. हे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मस्त असं भरीत आपलं वांग्याचं भरीत तयार होतं. इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकूया. त्याला एकदा परतून घेऊया. वांग्याचं भरीत एकदम टेस्टी असं तयार झालेलं आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच्यामध्ये आपण दही पण टाकून खाऊ शकतो. हे भाकरीबरोबर चपातीबरोबर टेस्ट ह्याची छान लागते. आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.